यांचं स्वागत करण्यासाठी मी आपण माननीय विनंती करतो की आपण नामदार नाईकचं स्वागत करावं. धन्यवाद. त्याचबरोबर व्यासपीठावर सर्व लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सर्व सन्माननीय मंच यांचं मी सर्वसन्मानाने स्वागत करतो व यानंतर मी पुढील आजच्या कार्यक्रमाचा प्रसार करण्यासाठी पालघर नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे लोकप्रिय उमेदवार आमचे सहकारी कल्याण यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचा पुढे प्रसार करावा. मी नगराध्यक्षपदासाठी उभा असून मला आपण भरघोस लोकांनी निवडून द्यावे हीच विनंती. तथा निवडणूक प्रभारी सन्माननीय डॉक्टर हेमंत सोळा साहेब. भारत माता की. राजन नाईक आमदार विष्णू गोयकर ज्ञानेश्वर भाटे साहेब दोन्ही जिल्हाध्यक्ष भरत राजपूत प्रकाश निकम. त्यानंतर आजचा एक बुद्धशका योग म्हणता येईल. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उपस्थित राहिले आणि योगायोगाने आपल्या जिल्ह्याचे डॅचिनाचे अध्यक्ष सन्माननीय भरतभाई राजपूत यांचा सुद्धा वाढदिवस आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि व्यासपीठाच्या वतीने सन्माननीय भरतभाईंना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. व यानंतर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ यांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना वंदन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आणि आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाणजी, राज्याचे गृहमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेश नाईकजी, आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंत सौराजी, या ठिकाणी उपस्थित आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहाताई दुबे, आपले जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, आपले आमदार ज्ञानेश्वर भाते, आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री कैलास मात्रे, मंचावर उपस्थित श्री प्रकाश निकम, सुशील अवसरकर, तेजराज हजारी, जयेश आव्हाड, अरुण माने, गुणाताई देशमुख, सुरेश जाधव, अशोक वडे, संजय पाटील, तुषार संखे, लक्ष्मीताई हजारी, रघुराताई पाटील, प्रशांत संखे, आपले नगरसेवक पदाकरता उभे असलेले सर्व आपले उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज आपल्या पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्यामध्ये आलो आणि निवडणुकीच्या निमित्ताने आपल्यामध्ये आलो असताना मी कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता आलेलो नाही, मी कोणाला उत्तर देण्याकरता आलेलो नाही, मी कोणाचे उमेदवार काढण्याकरता आलेलो नाही, तर मी या ठिकाणी आलेलो आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा विकासाचा संदेश घेऊन विकासाची वाटचाल करण्याकरता आपल्याला माहिती आहे पालघर जिल्हा तयार झाल्यानंतर या जिल्ह्याची अवस्था काय होती, याला मुख्यालय नव्हतं, कुठल्याही या ठिकाणी ऑफिसेस नव्हते, मुख्यमंत्री म्हणून मी निर्णय घेतला, आपण जर यापूर्वी झालेल्या जिल्ह्यांची अवस्था बघितली 20-20 वर्ष त्या जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊ शकलं नाही, पण मी त्यावेळी निर्णय घेतला आणि सिडकोला सांगितलं की सिडकोने तात्काळ या ठिकाणी सर्व प्रकारचे जिल्हा मुख्यालयाच्या निमित्ताने जे कार्यालय आहे ते कार्यालय तयार केले पाहिजे, त्या संदर्भात त्याचं डिझाईन आपण तयार केलं आणि आज मला सांगताना आनंद वाटतो आपल्या देशामध्ये सर्वात चांगली जिल्हा मुख्यालयाची कार्यालय जर कुठे असतील तर ती या पालघरमध्ये या ठिकाणी आपण सातत्याने ही सगळी कार्यालय या ठिकाणी तयार करून घेतली आणि या जिल्ह्याला आकार देण्याचा एक प्रयत्न आपण केला. आज खासदार साहेबांनी उत्तर दिली आहे, पालघर हा देशातला सर्वाधिक वेगाने विकसित होणारा जिल्हा आहे. आज आपण पालघरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची कामं हातामध्ये घेतली आहेत. आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण रस्त्यांची कामं हातामध्ये घेतलेली आहेत, मेडिकल कॉलेजचं काम हातामध्ये घेतलं आहे, सिव्हिल हॉस्पिटलचं, महिला हॉस्पिटलचं काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो. वेगवेगळ्या प्रकारची कामं घेतली असताना या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं आपण वाढवणसारखं एक बंदर या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 1 लाख कोटी रुपये खर्च करून देशातलं सगळ्यात मोठं आणि जगातलं पहिल्या 10 मधलं बंदर या पालघर जिल्ह्यामध्ये बनवण्याचा निर्णय घेतला आणि हे बंदर तयार करत असताना काही अटी आपण टाकल्या. पहिली अट आपण टाकली की बंदर तयार करत असताना आमचे मासेमारी करणारे जे मच्छीमार बांधव आहेत यांच्या रोजगारावर कुठलीही गदा येता कामा नये, किंबहुना त्यांना चांगलं फिशिंग हार्बर मिळालं पाहिजे, त्यांना नवीन प्रकारच्या बोटी मिळाल्या पाहिजे, त्यांना डीप सी फिशिंग करता आलं पाहिजे, त्यांना पारंपरिक पद्धतीचंही त्या ठिकाणी फिशिंग करता आलं पाहिजे. अशा प्रकारच्या अटी टाकून आपण एकीकडे मासेमारी करणाऱ्या आमच्या बांधवांना
पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये बंदराची निर्मिती होईल त्यावेळी आपल्या प्रशिक्षित भूमिपुत्रांची फौज ही आपण तयार करू आणि मोठ्या प्रमाणात आपल्याच तरुणांना तरुणींना या ठिकाणी रोजगार येईल. आज आपण पाहू शकतो आपण या पालघर जिल्ह्यामध्ये आता एक नवी एअरपोर्ट देखील तयार करतो. या ठिकाणी देशातला पहिला ऑफशोर एअरपोर्ट हा याच पालघर जिल्ह्यामध्ये आपण तयार करतो आणि त्याचसोबत मुंबई कोस्टल रोडची कनेक्टिव्हिटी ही देखील आपण विरारपर्यंत तिथं डाऊनपर्यंत ही नेण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे हा जिल्हा मुंबईशी देखील कनेक्ट करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. बंधू भगिनींनो, मी नेहमी सांगतो आता 3री मुंबई तर आम्ही नवी मुंबईला तयार करणार आहोत पण 4थी मुंबई ही या पालघर जिल्ह्यामध्ये तयार होणार आहे. इतकं पोटेन्शियल या पालघर जिल्ह्यात आहे आणि हे करताना या जिल्ह्याचं जल जमीन जंगल हे जे नैसर्गिक वैविध्य आहे त्या नैसर्गिक वैविध्याला कुठेही बाधा न पोचवता या पालघरचा विकास करणं अशा पद्धतीनं विकासाचा आम्ही आराखडा तयार केला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आमच्याकडे काम आहे, आमच्याकडे कार्यक्रम आहे, आमच्याकडे सांगण्याला गोष्टी आहे आणि म्हणून कोणावर टीका कशाला करायची. आम्ही पॉझिटिव्ह नोट बोलण्यात करता आलोय. एक नगरपालिका आम्हाला अशी तयार करायची आहे की जी जनसामान्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करणारी असेल. आता तुम्ही विचार करा आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी नेहमी सांगतात की आपल्या देशापुढे शहरांकडे सर्वाधिक दुर्लक्ष आपण केलं. गावातले लोक शहरात येत होते पण आपण शहरीकरणाला अभिशाप समजत होतो. शहरामध्ये अन्न वस्त्र निवारा होता, शहरामध्ये शिक्षणानंतर रोजगार होता. गावातले लोक आले, शिक्षणाकरता आले, रोजगाराकरता आले, आरोग्य सेवेकरता आले पण त्यांच्याकरता राहायला जागा नव्हत्या. अतिक्रमण झाली, झोपडपट्ट्या तयार झाल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, भुयारी गटाराची व्यवस्था नाही, नाल्यांमधलं घाण व्हायला लागली, आपले तलाव, आपल्या नद्या, आपल्या खाड्या या पूर्णपणे प्रदूषित झाल्या आणि लोकांमध्येही जीवनमान खाली गेलं. आजार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बळावले. आपण केवळ शहराचं नियोजन केलं नाही म्हणून आज शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून आपल्या मोदीजींनी सांगितलं शहरीकरणाला तुम्ही अभिशाप मानू नका, शहरीकरणाला तुम्ही संधी माना. देशाच्या जीडीपीच्या 65% जीडीपी हा शहरामध्ये तयार होतो. त्यामुळे रोजगाराची संधी पण शहरामध्ये तयार होते आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं शहरं चांगली करा, पिण्याचं पाणी, सांडपाणी, गटारीची व्यवस्था, चांगले रस्ते, चांगले दिवे, चांगली उद्यानं, चांगली तलावं हे सगळं शहरांमध्ये तयार झालं पाहिजे. आणि रोज सांगते थांबले नाही तर भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या देशामध्ये मोदीजींनी अटल अमृत मिशन तयार केलं आणि लाखो कोटी रुपये शहराच्या विकासाकरता आपल्याला त्या ठिकाणी दिले. प्रत्येक शहरात घरोघरी पिण्याचं स्वच्छ पाणी पोचलं पाहिजे. शहरातला जो मैला आहे, घाण पाणी आहे हे सगळं भुयारी गटाराच्या माध्यमातून एसटीपी पर्यंत गेलं पाहिजे. एसटीपी मध्ये त्या पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, त्यातला मैला बाजूला होऊन त्याचं खत तयार झालं पाहिजे, त्याचं चांगलं पाणी हे नदी नाल्यामध्ये गेलं पाहिजे, नदी नाल्याचं प्रदूषण बंद झालं पाहिजे. या पद्धतीनं अटल या ठिकाणी अमृतच्या माध्यमातून एक मोठी योजना मोदीजींनी आपल्याला दिली. चांगल्या पक्क्या रस्त्याची योजना दिली, हरितपट्टे तयार करणं, उद्यानं तयार करणं, वेगवेगळ्या प्रकारे दवाखाने आणि शाळा तयार करणं अशा अनेक योजना दिल्या आणि त्या सगळ्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना मिळून आपली शहरं बदलण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला. आज आपण पाहू शकतो अनेक शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणात सगळी कामं चाललेली आहेत पण अजून खूप कामं आपल्याला करायची आहेत. आज मोदीजींचं स्वप्न चांगल्या शहराचं हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. शहरामध्ये उच्च जीवनमान आपल्याला उभं करायचं आहे आणि म्हणूनच या निवडणुकीकडे बघत असताना ज्यावेळी
केवळ आपला झेंडा लावण्याकरता नगर परिषद नको आहे, तर आम्हाला या शहरातल्या शेवटच्या माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता, त्याच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता आम्हाला या ठिकाणी ही नगरपालिका आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. आज बंधू आपण पाहू शकता इतक्या वेगानं पालघर नगरपालिकेचा भाग वाढतोय. कदाचित पुढच्या काळामध्ये ज्या काही या ठिकाणी वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत त्या बघितल्यानंतर या नगरपालिकेचं लवकरच महानगरपालिकेत देखील काही वर्षांनी आपल्याला रूपांतर करावं लागेल. इतक्या वेगानं हे काम वाढत आहे. पण एकीकडे शहर वाढतच राहिलं आणि त्याला काहीच सोयी दिल्या नाही तर कसं चालेल. आणि म्हणून या वाढत्या पालघरला सगळ्या सोयी झाल्या पाहिजे. त्याची जी वाढ आहे ती वाढ ही सूज असू नये. अंगावर सूज आली तर आग कसं दिसतं ते चांगलं दिसत नाही. पण मसाला झाला तर माणूस मजबूत वाटतो. तशी सूज असू नये तर नियोजित अशा प्रकारचं सुनियोजित अशा प्रकारचं पालघर तयार करायचं आहे. आणि हे जर तयार करायचं असेल तर हे जे सगळे आराखडे मोदीजींनी हे जे सगळे आराखडे आम्ही तयार केलेले आहेत या आराखड्यांवर काम करणारा व्यक्ती हाच आपल्याला या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून पाहिजे, जो आमचे आराखडे या ठिकाणी अस्तित्वात आणेल. अन्य कोणी या ठिकाणी आल्यानंतर या गोष्टीची गॅरंटी देता येत नाही. आम्ही कितीही पैसा तुमच्याकरता दिला तरी तो पैसा जर तुमच्याकडे पोहोचणारच नसेल तर हा पैसा जर घ्यायला काय आहे. मोदीजीने अमृत योजनेत सगळ्या योजना मंजूर केल्या आणि या ठिकाणी मात्र त्याच्यामध्ये थोडा घालणारे लोक आले तर काय त्याचा परिणाम होईल. आणि म्हणून एक सकारात्मक बदल करण्याकरता आलोय. आम्हाला बदल घडवायचा आहे आणि तो बदल घडवण्याकरता आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं कमळाचं बटन दाबून आमच्या कैलास मातेसारखे आमचे सगळे लोक जर तुम्ही निवडून दिले तर उद्या आपले नाईक साहेब पालकमंत्री आहेत, आपले चव्हाण साहेब या ठिकाणी लक्ष देत आहेत, खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, मी स्वतः आहे. काही जर यांच्या हातून चूक घडली तर याचा काम करण्याला देखील आम्ही कमी पडणार नाही. यांच्याकडनं चांगलं काम करून घेऊ हे सगळ्या प्रकारे तुम्ही आमचं काम बघितलेलं आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही केवळ भाषणापुरतं बोलणारे लोक नाही आहोत. तुम्हाला माहिती आहे तुमच्याच आशीर्वादाने ज्यावेळी या महाराष्ट्रात 1 वर्षापूर्वी एक प्रचंड असं बहुमत आम्हाला मिळालं. ते बहुमत मिळाल्यानंतर लोक बोलायला लागले, ते विरोधक बोलायला लागले की आता याला बहुमत मिळालं, आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करणार. 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजना आम्ही बंद केली नाही. आणि बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाव आहे ही योजना बंद होणार नाही. योजना नाही. आज शेतकऱ्यांकरता मोफत विजेची योजना असेल, 6,000 रुपये किसान सन्मान योजना असेल, वेगवेगळ्या योजना आम्ही करून केल्या. त्या सगळ्या योजना सुरू आहे. आणि आता तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचा आहे. मोदीजींनी सांगितलं आता नुसतं लाडक्या बहिणी नाही तर लखपती दिदी आपल्याला तयार करायचे आहे. तर हे सगळे कार्यक्रम आपल्याला चालवण्याकरता आपल्या विचाराचे लोक, आपले कार्यक्रम राबवणारे लोक हे या ठिकाणी निवडून द्यावे लागतील. आज आपण पाहतोय आज आपला पालघर जिल्हा एकीकडे भाजी असेल, फळं असतील, चिकू असेल, अनेक गोष्टींमध्ये एक स्वयंपूर्ण होऊन आज एक बाजारपेठ म्हणून उदयास येतोय. आज मुंबई असेल किंवा देशामध्ये राज्यामध्ये इतरत्र देखील आज आपल्याकडं हा सगळा व्यापार सुरू झालेला आहे. लवकरच बुलेट ट्रेन देखील आपल्याकडे सुरू होणार आहे. त्यामुळे एक अतिशय आधुनिक पण त्याच वेळी सामान्यातल्या सामान्य माणसाचं स्वप्न जतन करणारा जिल्हा म्हणून आणि हे नगरपालिका म्हणून आपल्याला तयार करायचं आहे. आम्हाला या ठिकाणी जी अतिक्रमण आहेत ती नियमित करायची आहे. आम्हाला लोकांना माती एकाचे पट्टे द्यायचे आहेत. याचं कारण मोदीजींनी आम्हाला सांगितलेलं आहे गाव असो की शहर असो कोणी झोपडी करायला नको, कोणी बेघर असायला नको. प्रत्येक बेघराला आणि झोपडीत राहणाऱ्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्कं घर हे आम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि म्हणून ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याकरता मी आपल्याला निवेदन करतो की आपण येत्या 2 तारखेला
कैलास म्हात्रे यांच्यासारख्या अनुभवी माणसाला. कैलास यांच्या सोबत आले कारण त्यांनी बघितलं ते अशा लोकांसोबत होते की ज्यांना काम करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, स्थगिती देण्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना काम करायचंच नाही आहे. पण कैलासला काम करायचं होतं आणि म्हणून त्यांनी ठरवलं की काम करणारा राष्ट्रीय विचार कुठला आहे तर तो भारतीय जनता पक्षाचा विचार आहे, जो विचार सर्वसामान्यांचा विचार करतो. आणि म्हणून आज एक दमदार नेतृत्व या ठिकाणी आपण दिलेलं आहे त्यांना. आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांना निवडून द्या. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, 2 तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा, 5 वर्ष तुमची चिंता आम्ही